आणि त्यांना दरवर्षी आपल्या आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट, शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाली। सलग चौथ्या दिवशी ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करणार आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्राबाबतच कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पाहायला मिळाला। निवडणूक आयोगाच्या निकालावरच आजही सिब्बलांचा युक्तिवाद पाहायला मिळेल। अपडेट जाणून घेऊयात, सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे। सोमेश, आज सुप्रीम कोर्टात काय घडू शकतं? आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला सुरुवात केलेली आणि कपिल सिब्बल आता सांगतायत की ज्यावेळी निवडणूक आयोगाने आम्हाला पत्र पाठवली होती, विशेषतः शिवसेनेच्या घटनेवर, शिवसेनेची जी 2018 साली कार्यकारिणी झाली ज्यामध्ये उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून नेमण्यात आलेलं होतं, त्यावर जे आक्षेप घेणारे पत्र होती त्या पत्रांच्या वेळी आम्ही इलेक्शन कमिशन सोबत, निवडणूक आयोगासोबत पूर्णपणे पत्रव्यवहार केलेला होता। त्याशिवाय आता कपिल सिब्बल सांगतायत की जेव्हा एखादं नॅशनल कन्व्हेन्शन बोलवलं जातं, म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवली गेली होती, निवडणूक आयोगाकडे जे सादर केलेली पक्ष घटना आहे त्या पक्ष घटनेच्या अनुषंगाने जी कार्यवाही होत होती उद्धव ठाकरेंना निवडण्याबाबत, तर त्याविषयीची सर्व माहिती ही निवडणूक आयोगाला दिली जात होती। म्हणजे आता कपिल सिब्बल म्हणतात की निवडणूक आयोगाला हे माहिती होतं की उद्धव ठाकरेंची निवड केली जाते, उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणून निवडले जाणार आहेत। त्याशिवाय त्यांनी आता ते शिवसेनेच्या पार्टी स्ट्रक्चर विषयी माहिती सांगतात की शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीने विभाग प्रमुख, त्यानंतर मग जिल्हा प्रमुख यांच्याकडून निवड केली जाते आणि त्यानंतर या बाबतीमध्ये जी प्रक्रिया सुरू होती, म्हणजे 2018 साली आपल्याला सर्वांना आठवत असेल की शिवसेनेचं एक अधिवेशन भरवण्यात आलेलं होतं, कार्यकारिणी, राष्ट्रीय कार्यकारिणी झाली होती आणि त्यामध्ये उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून नेमण्यात आलेलं होतं। तर जेव्हा निवडणूक आयोगाने निर्णय केला की एकनाथ शिंदेंकडे शिवसेना पक्ष देण्याचा आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे देण्याचा, त्यावेळी निवडणूक आयोगाने असं म्हटलं की 2018 सालच्या उद्धव ठाकरेंच्या निवडीवर, तेव्हा जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केलेला जो पक्ष घटनेतला बदल होता त्या बदलावर निवडणूक आयोगाला काही आक्षेप होते आणि निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की तुम्ही ते आक्षेप दूर करा, त्यातल्या कमतरता दूर करा आणि ते सर्व योग्य ते पद्धतीने करून परत निवडणूक आयोगाकडे सादर करा। परंतु त्यानंतर हे सादर झालं नाही आणि म्हणून मग जी पक्ष घटनेनुसार संघटना कोणाकडे आहे हे न पाहता निवडणूक आयोगाने आमदार खासदार कोणाकडे आहेत हे पाहिलं आणि त्या आधारावर एकनाथ शिंदेंकडे शिवसेना देण्याचा निर्णय झाला। आता कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत उद्धव ठाकरेंच्या वतीने। त्यांचा आक्षेप असा आहे की ज्यावेळेस निवडणूक आयोगाने जे काही प्रक्रिया सुरू होती, म्हणजे 2018ची ती बैठक, ज्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंना नेमण्यात आलं पक्षप्रमुख म्हणून, त्याविषयीची सर्व माहिती ही निवडणूक आयोगाला देण्यात आलेली होती। त्यामुळे निवडणूक आयोग नंतर असं म्हणू शकत नाही की आम्हाला याबाबत काही माहिती नव्हती किंवा जी काही प्रक्रिया, जी काही कार्यवाही त्यावेळी उद्धव ठाकरेंनी केली ती अनडेमोक्रॅटिक होती, लोकशाही तत्वांना धरून नव्हती किंवा त्या पक्ष घटनेतला बदल हा लोकशाही तत्वांना धरून नव्हता, अशा स्वरूपाचा एक युक्तिवाद हा नंतर आयोग करू शकत नाही, नंतर आयोग अशा स्वरूपाची कारणं देऊ शकत नाही। तर त्यांनी पहिल्यांदाच हे गृहीत धरायला हवं होतं की 2018चं, म्हणजे आपल्याला आठवत असेल की आता नुकतंच जर एक उदाहरण घ्यायचं तर फेब्रुवारी 2026 मध्ये सुनेत्रा पवारांना निवडण्यात आलं, तर त्यावेळी जेव्हा राष्ट्रवादींनी एक नॅशनल कन्व्हेन्शन केलं होतं, त्या नॅशनल कन्व्हेन्शनची नोटीस, म्हणजे एखादी अशी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवली जाते तर त्याचं जे इंटिमेशन असतं, ती नोटीस आहे, ती नोटीस देखील निवडणूक आयोगाला माहितीसाठी पाठवली जाते। तर त्याचनुसार जेव्हा शिवसेनेची 2018ची बैठक झाली तर त्यावेळेसची नोटीस, तेव्हाचं कन्व्हेन्शन, कॉल आउट करणारे पत्र, या सर्व बाबी निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या होत्या आणि निवडणूक आयोगाच्या माहितीत, निवडणूक आयोगाला माहिती असतानाच या सर्व घटना घडल्या किंवा उद्धव ठाकरेंची निवड झाली असा युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल करतायत। तर दुसऱ्या बाजूला आता कपिल सिब्बल हे शिवसेनेचं स्ट्रक्चर समजावून सांगतायत की शिवसेनेच्या उपनेत्यांची, शिवसेना नेत्यांची निवड होते, सगळेच जण नियुक्त केलेले असतात असं नाहीये। खरं तर हा युक्तिवाद पाहायला मिळतोय। याशिवाय शिवसेनेचं स्ट्रक्चर जे आहे, म्हणजे शिवसेनेमध्ये ज्या नेमणुका केल्या जातात त्या नेमणुका असतील, किंबहुना जी फूट पडलेली आहे, जी राजकीय आणि विधिमंडळातली फूट त्यांनी सांगितलेली होती आणि त्यानंतर आता पुन्हा जे स्ट्रक्चर सांगितलं जातं, हे कशा पद्धतीनं हा युक्तिवाद पाहायला मिळतोय?
नाही, आता कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत तो निवडणूक आयोगाचा जो आदेश होता, ज्या आदेशामुळे एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण मिळाला आणि शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेसोबत आहे असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला होता. तर त्यावेळी निवडणूक आयोगाने म्हटलं की उद्धव ठाकरेंकडून जी एक चूक झाली ती म्हणजे 2018 साली त्यांना त्यांची पक्ष घटना व्यवस्थित योग्य त्या नियमानुसार तयार करून ती सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं असं निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटलं होतं. आता सिब्बल असं सांगतायत की आम्ही निवडणूक आयोगाकडे वेळोवेळी माहिती पुरवत होतो आणि निवडणूक आयोगाचं जे म्हणणं आहे की आम्ही दुर्लक्ष केलं किंवा सर्वच शिवसेना पक्षाचं स्ट्रक्चर हे अनडेमोक्रॅटिक होतं, लोकशाही तत्वांना धरून नव्हतं. शिवसेना पक्षाच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या जात होत्या, नियुक्त्या केल्या जात होत्या आणि याविषयीचा प्रश्न देखील न्यायमूर्तींनी विचारला होता की तुम्ही नियुक्ती करत असाल तर ते लोकशाही विरोधी असू शकतं, कारण सर्वसाधारणपणे पक्ष पदाधिकाऱ्यांची पक्षप्रमुखांची निवड झालेली असली पाहिजे, त्यासाठी निवडणुका झाल्या पाहिजेत जशा निवडणुका इतर पक्षांमध्ये होतात. तर त्या दृष्टीने विचार करता सध्या जे निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आहे त्यात ते म्हणतायत की आम्ही वारंवार हे सांगत होतो निवडणूक आयोगाला की या संदर्भामधल्या सर्व कार्यवाह्या केल्या जात आहेत, त्याशिवाय जे शिवसेनेचं पार्टी स्ट्रक्चर आहे ते अनडेमोक्रॅटिक आहे असा जो निष्कर्ष निवडणूक आयोगाने काढला, तर त्या विरोधामध्ये आता युक्तिवाद करतायत कपिल सिब्बल. आणि कपिल सिब्बल सांगण्याचा प्रयत्न करतायत की हा पक्ष, या पक्षातील अनेक पदं अशी आहेत की ज्यांची निवड होते, निवडणुकांच्या मार्फत ती भरली जातात, कोणत्याही प्रकारे ती नियुक्त केली जातात असं नाहीये. आणि त्याशिवाय ते सगळे म्हणतायत की जर कोणत्याही स्वरूपाचा नावामधला बदल असेल, जर का पदाधिकाऱ्यांमधला बदल असेल किंवा कोणत्याही मुख्य कार्यालय मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता बदलला असेल किंवा इतर कोणत्याही कार्यालयाचा पत्ता जर पक्षाचा बदलला असेल किंवा पक्षाकडून जो कोणी निवडणूक आयोगाकडे कम्युनिकेट करणारा कोऑर्डिनेटर असतो, समन्वयक असतो, तो जर बदलला असेल तर त्याविषयीचीच माहिती ही निवडणूक आयोगाला दिली गेली पाहिजे. त्याच्यामुळे आता ते म्हणतायत की आम्ही या सर्व विषयीची माहिती ही निवडणूक आयोगाला दिलेली होती. त्याशिवाय त्यांनी म्हटलंय की 2018 साली ज्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या त्याविषयीची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आलेली होती. त्याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख म्हणून जो उल्लेख आहे त्या उल्लेखानुसार जी माहिती देखील निवडणूक आयोगाला देण्यात आलेली होती. त्याच्यामुळे ते सरन्यायाधीश असं म्हणतायत की तुम्ही जर काही बदल नसेल, म्हणजे कायद्यानुसार ज्या कायद्याअंतर्गत निवडणूक आयोगाकडे ही माहिती सर्व पक्षांनी पाठवायची असेल त्या कायद्यामध्ये असा शब्द आहे की जर बदल असेल तर याविषयीची माहिती कळवायची असते. म्हणजे जर शिवसेना किंवा कुठल्याही पक्षाच्या नावात बदल झाला, जर त्या पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये बदल झाला, जर त्याच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करण्यात आला असेल तर हा बदल निवडणूक आयोगाला कळवायचा असतो असं कायद्यात लिहिलेलं आहे, असं स्वतः सरन्यायाधीशांनी देखील म्हटलंय. तर त्यावर ते म्हणतायत की जे काही कायद्यानुसार आवश्यक होतं त्यात ती सर्व माहिती आम्ही दिलेली होती, परंतु ईसीआय म्हणतायत की सरळ की आम्हाला लेटेस्ट कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जी नवी घटना आहे ती मिळालेली नाही. म्हणजे निवडणूक आयोगाने असं म्हटलं की आम्ही जी नवी घटना आहे ती ज्या घटनेच्या अनुषंगाने हे तपासायचं होतं की पक्ष संघटना कुणाकडे तर ती घटना आम्हाला मिळालेली नाही असं निवडणूक आयोगाने म्हटलं. त्याशिवाय निवडणूक आयोगाने हे म्हटलेलं आहे की सर्व जे उपनेते शिवसेनेचे त्यांची नियुक्ती होते, त्यांची निवड केली जात नाही, निवडणूक होत नाही. त्याशिवाय निवडणूक आयोग थेट असं म्हणतंय की पक्षाचं स्ट्रक्चर अनडेमोक्रॅटिक आहे, परंतु निवडणूक आयोग कोणत्याही प्रकारे जी माहिती आम्ही दिली होती त्या माहितीकडे पाहत नाहीये किंवा त्या माहितीची दखल घेत नाहीये असा आरोप हा निवडणूक आयोगावर सध्या कपिल सिब्बल करतायत. त्यामुळे कपिल सिब्बलांचा पूर्ण युक्तिवाद उद्धव ठाकरेंच्या वतीने, उद्धव ठाकरेंना पक्ष मिळवून देण्याच्या दृष्टीने म्हणून ते निवडणूक आयोगाचा जो आदेश होता त्या आदेशाला आव्हान देत आहेत आणि त्या आदेशाच्या विरोधामध्ये सध्या युक्तिवाद करतायत. कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सर्व माहिती ही निवडणूक आयोगाला कळवलेली होती आणि त्याशिवाय जो लोकप्रतिनिधित्वाचा कायदा आहे ज्याच्या अंतर्गत निवडणूक आयोग काम करतं तो 1951चा कायदा, त्यातलं कलम 29A चा सध्या उल्लेख हा कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय. आता त्यांना न्यायमूर्ती मोहन या काही प्रश्न विचारतायत. त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही जी माहिती दिलेली होती ती माहिती कधी इलेक्शन